कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपण सर्व मुलगा 25शीत प्रवेश करता झाला, तारुण्याच्या उमेदीच्या ऐन काठावर आला की आईची बरीचशी काळजी कमी होते. शारदा व्याख्यानमाला ही माऊली आज 25व्या वर्षात पदार्पण करते आहे. व्याख्यानमालेचं हे आपत्यात ऐन 25शीत ऐन तारुण्यात आणि उमेदीत येत आहे. एका कर्तृत्व संपन्न माऊलीच्या नावानं पुनीत झालेली ही व्याख्यानमाला, ज्या शहरानं वर्तमान काळामध्ये इतिहास घडवला, त्या शहराच्या प्रबोधनाच्या क्षेत्रात एक मानाचं पान मिळवून स्थान मांडून राहिली आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं प्रबोधनाचा हा अध्याय गुंतताना छत्रपती शिवरायांचं वेगळेपण या विषयावर आपण संवाद साधतो आहोत. खर तर समोर अशी गर्दी असली, त्यातनं माणसं जरा दर्दी असली, पण छत्रपती शिवाजी महाराजांची वर्दी असली की विचारांची सर्दी होत नाही याची मला खात्री आहे. पण एक काळ असा होता की बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा. आता काळ इतका बदललाय की खुद्द बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो. त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही, ऐकणाऱ्याला आपण काय ऐकतो आहोत तेही कळत नाही, तर बऱ्याच वेळा ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही, त्यामुळे आणि मोठा घोळ होतो. खर तर जगाच्या प्रवासामध्ये आम्हाला नाना नाद लागले, नादांचे वाद आमच्या कानामध्ये घुमवू लागले आणि माणसं चांगल्याला प्रतिसाद देण्यास विसरून गेलो की काय क्षणभर वाटू लागलं. पण अशा जाणानी भान हरवलेल्या अवस्थेमध्ये आपण आपल्या इतिहासाचा मान आणि सन्मान राखत इथं उपस्थित आहात, ही सगळ्यात मोठ्या आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवा, बा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले की कायची शंका अलीकडे येऊ लागली आहे. खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ, मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या लतराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणारा तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा, दगदगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छतडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र आणि घरचा महाराष्ट्र, माझा मन स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंबा पोत उरात घेऊन गंगावणाऱ्या वादळाचा, माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र बोर्ड लावता निश्चित निश्चित निराश ग्लानेल्यासारखा नव्हता. धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कचदिल यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता. अशाच वेळी गुमलाक विजेचा लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, आणि जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं स्त्रींची इच्छा दौडू लागली, मोहीम फतेहीच्या शर्ती उडवू लागली आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम माणूसबळ एकवटला जाऊन तळहातावर गर्दन पेलून ठामपणे खडा टाकलं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापन शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. सकळ गुणमंडित अखंड लक्ष्म्यालंकृत राजकार्य धुरंधर श्रीमंत महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज हे किलकारी रायगडाच्या कणाकणाला, महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये अवतरलं. आज 350 वर्ष उलटून गेली या घटनेला, पण आजही कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आज कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. अरे दूरवर एखादी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हालाही कळत नाहीये. आजही आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिवाजी जिवंत आहेत. जणू काही इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या बाळावर इथली माती शिवाजी ही 3 अक्षरं कोरूनच त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं इतपत जादू या राजांची नक्कीच आहे. असं काय केलं होतं या राजांनी, असं काय निर्माण करून ठेवलं. जगाच्या पाठीवर तर अनेक राजे झाले, महाराज झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, काळाच्या पटलाट निघून गेले, पण राजा शिवाजी हे नाव मात्र चिरंतन काळजावर अधिराज्य गाजवत राहिलं. असं काय वेगळं पण त्यांचं, असं काय वेगळं आगळं वैशिष्ट्य त्यांचं का आजही आमच्या स्मरणात आहे. आजही आमच्या ग्रामीण भागातल्या घराघराच्या चुली शेजारची माऊली सांगत असते, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तिच्या ध्यानात असलेला पहिला राजा आहे तो बळी राजा आणि दुसरा राजा आहे तो माझा शिवाजी राजा. काय कारण या पाठीमाग हे स्मरण का होतं, दर जयंतीला आमचा उत्साह ओसांडून का वाहतो. आजही आमच्या अंतरंगातलं रक्त, आमच्या मनगडातली रग आणि छातीतली धग का पेटून उठते. कसा होता काळ
काळ त्यांचा. एखाद्या महापुरुषाचं कर्तृत्व जोकायचं असेल तर त्यांना वर्तमान काळात आणून चालत नाही, त्यांच्या काळात जावं लागतं. तत्कालीन सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती बघावी लागते आणि त्या पटलावर त्या महापुरुषाचं सगळं कार्यकर्तृत्व जोखावं लागतं. शिवछत्रपतींचा काळ बघावा लागेल. कशी होती शिवपूर्व स्थिती, कसा होता शिवपूर्व काळ, काय अवस्था होती, नेमकी काय अवस्था होती. जिजाऊ महासाहेब त्यावेळी शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात आल्या. पुण्याची अवस्था कशी, कंगाल झालेली, उद्ध्वस्त भयावह अवस्था. माणसं माणसात नव्हती, गावं गावात राहिली नव्हती. राया रामानं सगळा पुणे नांगरून गाढवाचा नांगर त्याच्यावर फिरवला होता. एक पहार रोवून ठेवली होती, एक तुटकी कवडी फुटकी वाहन त्याला अडकवली होती. इथं वस्ती करणं अशुभ, जो कुणी वस्ती करेल त्याचा निर्मांश होईल, स्पष्ट सांगितलं. अंधश्रद्धेचं जोकड माणसांच्या मानेवर जू सारखा लटकत राहिलं. माणसाने गावं सोडली, माणसं परागंदा झाली. जगण्याची धडपड करत डोंगर दऱ्यात दबात धरून बसली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच त्यांच्या जगण्याचा उपक्रम झाला. अशा वेळी आल्या जिजाऊ शिवबाला घेऊन. रयता विस्फारित नजरेनं बघत राहिली. अरे महासाहेब का आल्या इथं वस्ती करणं अशुभ, जो कुणी वस्ती करेल त्याचा निर्मांश होईल. कुणीतरी सांगायचा प्रयत्न केला, महासाहेब नका थांबू. आणि त्यावेळी सौदामिनी कडाडली, होऊ द्या माझा निर्मांश झाला तरी. पण पुणे ही रयत, ही जागीर होऊ द्या. जिजाऊनी धरतीच्या छातीतली ती पहार उखडून काढली आणि धरतीच्या काळजातला कल्लोळ थांबला. बघता बघता जिजाऊंची शिवबांची पावलं त्या पुण्यभूमीत पडली. माणसांना काही कळेना. मासाहेबांनी अंधश्रद्धेचं जोकड फिरकावून दिला. श्रद्धेच्या पताका फडकत राहिल्या आणि मग घातली साध मासाहेबांनी, या परत या, गावात या. माणसाने विचारलं कुणाच्या बळावर, कुणाच्या सामर्थ्यावर, आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजांच्या सामर्थ्यावर. तुमचे शिवबा समर्थ आहेत, या. पण कुणी यायला तयार नाही. कसा विश्वास ठरावा. आणि बघता बघता काळ सरत राहिला, विश्वासाचं वारं फिरत राहिलं. दबके दबके रयत खाली उतरू लागली, जिजाऊंच्या समेत जाऊ लागली. विश्वासाला रयत गावात आली. बघता बघता घरं फुलली, बघता बघता गाव गजबुजू लागलं, कुजबुजू लागलं. आणि मग बघता बघता गाव फुललं. पण त्याच वेळी रयतेच्या काळजात कल्लोळ उठला. अरे इथं आलो तर, गावात राहिलो तर, पण खावं काय, प्यावं काय, पेरावं काय, शेती कशी करावी, काय आपल्याकडं ना बिबियानं, ना खतं, ना बैलजोडी, नानी काय काय काय. आणि मग सगळी रयत गेली शिवबांकडे, गेली जिजाऊंकडे. विचारू लागली काय करावं, काय पेरावं, काय प्यावं. आणि त्यावेळी मग महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिबियानं दिलं, खतं दिली, बैलजोड्या दिल्या. आणि बघता बघता शेतकरी रानात केला, पेरणी झाली, मातीचा ऊर फोडून हिरवे कोंब डोकावू लागले. बघता बघता वाऱ्यावर झुलू लागले, पीक वाढू लागलं, भरू लागलं, फुलू लागलं. मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ मिळालं. पण त्याच वेळी काळजात हल्ला कल्लोळ माजला. अरे यवनाची टोळधाड कधी येईल, उभ्या पिकात थया थया नाचेल, सगळं पीक उद्ध्वस्त करेल. अरे काय मिळालं कष्ट करून. रयतेच्या काळजात भयावह स्थिती निर्माण झाली. रयत व्याकुळली, हादरली, दावत शिवबांकडे गेली. तुमच्या सांगण्याबरोबर आम्ही शेती तर केली, पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडली. पण कशी करावी राखण, यवनांची टोळधाड कधी येईल, उभ्या पिकात नंगा नाच मांडेल, कसं करावं. आणि त्यावेळी मग शिवबाने विचारलं, तुमच्या मोत्यासारख्या दाण्याच्या कणसावर पाखरं बसून आहेत म्हणून तुम्ही काय करता. तसा शेतकरी म्हटला काय नाही जी, बांधा बांधावर फक्त गोपण्या घेऊन उभा राहतो, आता ही तेवढंच करा. आणि शेतकऱ्यांना मंत्र मिळाला. दुसऱ्या दिवशी शेतकरी भाता हातात गोपण्या घेऊन बांधा बांधावर उभा राहिला. बघता बघता गोपण्या फिरू लागल्या. अचानक वावट उठली, दुरडा सुटला, घोड्यांच्या टापा ऐकू आल्या. आली आली आली, यवनांची टोळधाड आली. आता घुसेल उभ्या पिकात, थया थया नाचेल, सगळं पीक उद्ध्वस्त करेल. आणि त्याच वेळी गोपण्या थरारल्या, माणसं चारली, दगडा भरली, गोपण्या गरा गरा फिरल्या आणि सुटली दगडा दना दना दना. आदळत राहिली यवनांच्या छाताडावर, वावट उठत राहिली, दुरडा सुटत राहिला, आक्रोश किंकाळा घुमत राहिल्या. पण बघता बघता क्षण दोन क्षण टापा पुसट झाल्या, आवाज बंदावला, संपला. शेतकऱ्यांनी बघितलं, अरे टोळधाड पाठीला पाय लावून पळत गेली. आनंदानं लकाकला शेतकरी आणि राजांना धावत सांगत सुटला, राज पिकं सुरक्षित राहिली जी. आणि त्यावेळी शिवबा कडाडले, आता जशी पिकाची राखण करायला शिकला तशीच मातीची राखण करायला उभा राहा. आणि पिकाची राखण करणारा शेतकरी मातीची राखण करायला उभा राहिला. अर्धा वेळ शेती करावी, अर्धा वेळ स्वराज्यासाठी मुलुकगिरी करावी, असा अर्धा वेळ शेतकरीने अर्धा वेळ मावळा तयार झाला. अक्षय तृतीया